नमस्कार, राधाश्रीचे बोल. कसे आहात? आज खूप दिवसांनी पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे. टॅरो कार्डची माहिती घेऊन, अर्थातच मेजर अर्काना कार्डची माहिती घेऊन. यावेळचं कार्ड आहे 9 नंबरचं द हर्मिट हे कार्ड. नीट निरीक्षण करून पहा या कार्डकडे. एक आजोबा आहेत, म्हणजे वृद्ध शरीर, पांढरी दाढी, उजव्या हातात कंदील आणि डाव्या हातात काठी. मान खाली झुकलेली आहे पहा या आजोबांची, आणि पायाखाली बर्फ दाखवलेला आहे. हे कार्ड माणसाचे प्रेमसंबंध, तसंच आरोग्य, तसंच त्याचं अर्थकारण, त्याच्या संसारातलं, त्याच्या रोजच्या जगण्यातलं अर्थकारण, यासाठी गायडन्स देणारं कार्ड आहे. आपण मॅनिफेस्टेशन तर करतो, पण प्रचंड मेहनत केल्याशिवाय पैसा येत नाही. आणि जोपर्यंत आपलं नशीब उघडत नाही मेहनत केल्यानंतर, त्याशिवाय काही पैसा येत नाही. पैसा येण्यासाठी आपली जी आवक आहे, आपली जी मिळकत आहे, त्यातलं काही प्रमाणात दान करावं. दानामध्ये सर्वात पहिले विचारात घ्यायचं आहे ती स्वतःच्या जवळची माणसं. त्याच्यासाठी आपल्या स्वतःच्या जवळच्या माणसांसाठी काही भाग काढून ठेवायचा आहे. आणि जर का एखादा माणूस अडचणीत असेल तर स्वतः पुढाकार घेऊन त्या माणसाला अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी आपल्या उत्पन्नातला काही वाटा दान करायचा आहे. या दानामुळे पुण्यसंचय तर होतोच, तसंच आपला अडकून राहिलेला पैसा पुन्हा मिळण्यास, तसाच आपलं अर्थकारण स्मूथली प्रवाहित होण्यास मदत होते. तसंच प्रेमसंबंध हे जसे पतीपत्नीमध्ये असतात, तसे इतरही नात्यात असतातच. मुलांच्याबद्दल मनात आपल्या प्रेम असतंच. शक्यतो अढी काढून टाकून क्षमा हा गुण स्वतःमध्ये वाढवून पुढे जा, असं सांगणारं हे हर्मिट नावाचं मेजर अर्काना कार्ड आहे. शांतता हा आंतरिक संयम वाढवणारा गुण आपल्या अंगी बाणवावा, असं सांगणारं हर्मिट हे कार्ड आहे. एकटेपणा, शांतता, इंट्रोस्पेक्शन अशा गुणांनी युक्त हा हर्मिट जेव्हा आपल्या वाचनात येतो, तेव्हा त्या प्रसंगी आपला क्लायंट कुठे अडकला आहे त्याचं योग्य, सुसंबद्ध, नियोजनबद्ध असं वाचन करणं आपल्याला जमतं. आणि ते कार्ड सांगतं, थोडंसं थांबा, शांत राहा, ही वेळ संपून जाणार आहे आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे, असं सांगणारं हे कार्ड द हर्मिट. 9 नंबरचं मेजर अर्काना कार्ड.